मी जनार्दन काशीत मी स्वागत करतो तुमचं आपल्या JK759 यूट्यूब चॅनलमध्ये. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज तारीख आहे 16 आणि वार आहे गुरुवार. तर आज आपण गाडी काढलेली आहे आणि सकाळी आपण CNG भरला. तर तुम्ही बघू शकता CNG भरला आहे. ट्रिप पण 0 केले. 8 वाजलेत आणि पहिली बुकिंग आपल्याला सध्या नावड्यावरून टर्मिनल 2ची लागली. तर आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला चाललो आहे. तर अशा प्रकारे आज पहिली सुरुवात झाली. कालचा दिवस आपण मित्रांनो दिवसभर आरामच केला, कारण परवा दिवशी आपण संगमेश्वरची ट्रिप करून आलेलो. त्याच्यामुळे काय आपल्याला काल गाडी चालवायला म्हणजे कंटाळा केला, आळस केला. आपण संध्याकाळी थोडीफार काढली आपण गाडी, एक 2-3 ट्रिप केल्या. 5 ॲक्टिव्ह झाले दोन्ही पण आपले. काल रात्री 1000 रुपयाचं काम झालं, पण त्याचा काय आपण व्हिडिओ बनवला नाही म्हणण्यापेक्षा मी शूटच केला नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आता कस्टमरच्या लोकेशनला पोचतो आणि देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, ओलामधली पहिली ट्रिप आपली कॅन्सल झाली. कस्टमरच्या लोकेशन एक तर चुकीचं होतं. 2 वेळा इकडे तिकडे फिरलो, लोकेशनला गेलो, कस्टमरला कॉल लागत नव्हता. नंतर कॉल केला तर कस्टमर बोलता मैं निकल गया. अरे तुम्हाला जर जायचं आहे तर तुम्ही कॅन्सल तरी करा ना, फुकट आम्हाला इकडून तिकडून फिरायला नका लावू, नाहीतरी कॉल तरी करा. मग ठीक आहे बोललो, ती कॅन्सल केली. आणि त्याच्यानंतर मग आपण तिथं नावड्यामधून बाहेर पडत असताना एक रोडपालीवरून आपल्याला एक तलोजा MIDC मधली एक कंपनीची ट्रिप आली. कस्टमरला आता जस्ट ड्रॉप केलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि ही कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे मित्रांनो. गेट हायवेपासून गेट आहे, गेटच्या आतमध्येच 3 किलोमीटर इकडे ड्रॉप होता. तर एक्सेलची ट्रिप होती. 416 रुपये ह्या ट्रिपमध्ये दिलेत 13 किलोमीटरचे. तर अशा पद्धतीनं आपला पहिले ट्रिप कंप्लीट झाली आहे उबरमध्ये. आता इथून काय वाजतंय का काय बघतोय वाट आपण. वाजलं तर ठीक, नाहीतर मग आपल्याला तलोजा MIDC त्या एरियात जायला लागेल. मित्रांनो बघू शकतो, आपण इथं नाश्त्याला थांबलो होतो. आपलं टायर पंक्चर झाला. आता आपल्याला टायर हा पंक्चर काढावा लागेल. मेहनत घ्यावी लागेल, खूप दिवसातून मेहनत आहे. चला ठीक आहे, चालू काढू पंक्चर. तर मित्रांनो भयानक दमलो आहे. खूप दिवसातून आज आपण टायर चेंज केला आहे. अक्षरशः तुम्हाला सांगायचं ना, अंगा पूर्ण असं घामाने हे झालं आहे, पूर्ण चेहरा वगैरे सगळा. कारण असं पंक्चर होईल असं वाटलंच नव्हतं. टायर पण वीक झालेत मित्रांनो. मी चाललंच होतं चेंज करूया, पण कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेला माणसाला ठेच लागते ना, म्हणजे ताण लागते, तेव्हाच माणूस विहीर खणतो. मी एवढे दिवस चाललो होतं, चेंज केलं असतं तर आज हा एवढा त्रास झाला नसता. तर आज टायर पंक्चर झाला, पण ठीक आहे, चला जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणायचं. तर आता आपण चाललो टायरवाल्याकडे, बघूया आता टायर चेंज करतोय का स्टेपनी पंक्चर काढून घेतोय. स्टेपनी चेंज केली, स्टेपनी होती ती टाकली, तिच्यात पण हवा कमी आहे. आता पटकन आपल्याला कुठल्या तरी टायरवाल्याकडे जावं लागेल. स्टेपनी बघावं लागेल ती अगोदर, ती कशी आहे, पंक्चर काढण्याच्या लायकीची आहे का नाही. जर नसेल तर आपण टायरच चेंज करणार होतो आज, दोन्हीच्या दोन्ही. नाहीतर आपण चाललो होतो पुढच्या महिन्यात वगैरे करूया, पण नको, बाहेर वगैरे जातो आपण गाडी घेऊन, प्रॉब्लेम नको. तर आता मी जातो टायरवाल्याकडे, आधी हवा भरतो आणि नंतर मग काय कंडिशन आहे बघून टायरची आपण निर्णय घेऊ. तर खूप दिवसातून, म्हणजे मला वाटत नाही मी बऱ्याच दिवसातून स्टेपनीचे टायर चेंज केलास. जाम दमायला होतं मित्रांनो. पूर्ण ते स्टेपनी खोलायची, परत तो टायर काढायचा, परत स्टेपनी फिट करायची, परत तो टायर स्टेपनीला फिट करायचा, जाम मगजमारी. ह्या पण गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. तर तुम्ही बघितलं, मला जवळजवळ कंप्लीट अर्धा तास लागला. तर ते काय व्हिडिओ शूटिंग करता आलं नाही, कारण मी एकटा असल्यामुळे कसं व्हिडिओ शूटिंग करणार. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी निघतोय आणि जातो टायरवाल्याकडे. मित्रांनो आपण टायर टाकायला, हे बघा इथे न्यू स्टार व्हील म्हणून गॅरेज आहे. इथं टायर मिळतात चांगले. आपण काय इथंच टाकतो. सीएटचे टायर आहे, कारण टायर खूप खराब आहे. काय नाही दिया काट लगावा.
ठीक है हाँ हम भी क्या वो बात है पूरा ते चेक करो यार. बोलेगा आवाज दे हमको 11 महीना हुआ. परसों हो जाएगा बरोबर 11 में. मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपण टायर चेंज केलेत. मी टायरचं बिल टाकतो. टोटल 2 सीएटचे टायर आपल्याला कितीला बसले. आणि आता टायर चेंज केल्यानंतर टायर चेंज बिल आपण पेमेंट करत असतानाच आपल्याला एक रेंटलची बुकिंग आली आहे ओलामध्ये. 10 तास 100 किलोमीटर 4,000 4,500 काहीतरी अमाऊंट दाखवले. खूप छान बुकिंग आहे. पटकन ॲक्सेप्ट केली आणि बिल वगैरे केलं. पेमेंट पण झालं नाही टायरवाल्याचं. त्याला बोललोच की त्याचा फोटो घेतला मी. म्हटलं तुला मी नंतर पेमेंट करतो. तर अशा पद्धतीनं आता मी आलो आहे सध्या कस्टमरच्या लोकेशनला. कामोटा ब्रिज आहे ना, त्याच्या खाली कस्टमरने उभं राहायला सांगितलं. हॉटेलमध्ये कस्टमर आहेत. तर तिथून आपल्याला आता माहीत नाही कुठे कुठे जायचं. पण रेंटल बुकिंग आहे 10 तासाची 100 रुपये 100 किलोमीटर. तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. किती अर्निंग आहे आजची अर्निंग खूप छान होणार आहे. कमीत कमी 4,000 तर पेमेंट होईल आपलं या ट्रिपमध्ये. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि बघतो आता कस्टमरच्या लोकेशनला कस्टमरला कॉल केलेला. कस्टमर येत आहे तिथे. तर भेटू पुन्हा आपण. बघूया आता कुठं जायचं मी देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, आता वाजले 2:20 आणि आपण सध्या आलो इकडे भिवंडीला. तुम्ही बघू शकता इथे एक सिमेंटची कंपनी. या सगळ्या सिमेंटच्या गाड्याच उभा आहे तिथं बाजूला आपल्या. आणि समोरच पलीकडे रेल्वे स्टेशन आहे, भिवंडी रेल्वे स्टेशन. त्याच्या मागच्या साईडला आपण आहे, कारण इथं सिमेंटची कंपनी आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता आलो आहे भिवंडी इकडं. तर कामोठ्यातून ते कस्टमरला पिकअप केलं आणि एकटंच कस्टमर होते. आणि त्यांनी एक्सेलमध्ये ओलामध्ये रेंटल बुक केली 10 तासासाठी. आणि परत इथं भिवंडीला यायचं होतं. मग आपण डायरेक्ट भिवंडीला आलो. गप्पा मारत वगैरे मस्त कस्टमर होते. एकदम छान कस्टमर होते, एकदम मस्त. आणि विशेष म्हणजे ते आमच्या गावाकडलेच निघाले, म्हणजे आमच्या गावाकडले सोलापूरचेच निघाले. त्यांच्या इथं मेन ते असतात सोलापूरला. इकडं मुंबईला व्हिजिटला आलेत ते. सिमेंटची कंपनी आहे कोणती तरी, वेट्टीनाड असं काहीतरी सिमेंटचं नाव आहे. मला काय एवढं नाव लक्षात नाही राहिलं. तर त्यांचं कंपनी आहे. तर ते मेन हेड आहेत आणि ते फक्त व्हिजिटसाठी आलेत. आता सध्या भिवंडीला आहे आम्ही. तर ब्रँच आहेत त्यांच्या. आणि आता सध्या भिवंडीला आलो आहे. आता भिवंडीवरून त्यांना अजून 1-2 साहेब येणार आहेत. त्यांना घेऊन परत आम्हाला तलोजाला जायचं आहे. तलोजाला पण त्यांच्या कंपनी आहेत सिमेंटच्या. तर तिकडं राऊंड मारायचं आणि तिकडून त्यांना कामोठ्याला आपण जिथून पिकअप केलं तिथं हॉटेलवरती ड्रॉप करायचं आहे. तर अशा प्रकारे ही राऊंड ट्रिप आहे 10 तासाची 100 किलोमीटरची. ॲक्च्युली झालेत आता 3-4 तास. येताना खूप ट्रॉफिक आहे भिवंडी. तुम्हाला तर माहिती आहे भिवंडी रोड कसा आहे. पण ठीक आहे. आणि 40-1 किलोमीटर रनिंग झालं आहे. अजून आता तलोजाला जायला ती 40-100 म्हणजे 100 किलोमीटर रनिंग होईल. तासाचं काय माहिती नाही आता किती वाजता ट्रिप एंड होईल ते होईल. आणि कस्टमरनी विशेष म्हणजे आपल्याला जेवण पण दिलं. एवढे छान कस्टमर आहेत. ॲक्च्युली असे कोण कस्टमर हे करत नाहीत. ॲक्च्युली ते सुरुवातीला ज्यावेळेला आले ना, त्यावेळेला मी त्यांना बोललो की सर म्हटलं तुमच्याशी बोललं तरी तुम्हाला आवडेल का. कारण एक एक जी ट्रिप होती ना, त्या ट्रिपला मला कस्टमरनी बॅड एक्सपिरियन्स टाकलेला. म्हणजे बोलणं व्यवस्थित नाही वगैरे असं. म्हणून मी त्या विचारलं सरांना की सर बोललेलं चालेल का. हो म्हटले आहो बिंदा चालेल. त्यांचं लॅपटॉप होतं, लॅपटॉपवरती काम चालू होतं इथंच पुढं बसलेले. आणि मी आपलं बाजूला. मग ते बोलले मला उलटं बरं आहे गप्पा मारत आलेलं. आणि ते मग आम्ही गप्पा मारत तिकडला विषय, हा विषय, तो विषय, आपल्या यूट्यूब चॅनलचा विषय. मी म्हटलं असं माझं यूट्यूब चॅनल आहे. त्यांनी सबस्क्राईब पण केलं. त्यांचं पण ॲक्च्युली चॅनल नाही आहे, पण त्यांनी विचारलं मला काय चॅनलबद्दल माहिती वगैरे. मी सांगितलं त्यांना असं असते. तर ते पण बोलले मी पण चॅनल चालू करतो. मग माझे छोटे छोटे व्हिडिओ आहेत रील मी इंस्टाग्रामवर टाकण्यापेक्षा हे यूट्यूबला टाक. मग टाका म्हटलं सर एकदम चांगलं आहे. तर अशा पद्धतीनं काही त्यांचे अनुभव, काही आपले अनुभव शेअर करत करत दोघांचा स्वभाव एवढा असा एक मिळता जुळता झाला ना, खूप भारी वाटलं. आणि त्यांनी आता नंबर पण घेतला आहे आपला ॲक्च्युली.
आणि त्यांना आता ते 4 दिवस पुढचे इथंच आहेत मुंबईला, सोलापूरला. तर ते बहुतेक आपल्याला उद्या पण फोन करतील. पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या कंपनीला ना रेकॉर्डिंग लागतं, म्हणजे रेकॉर्ड पाहिजे. असं ओला उबेरचं कसं हे असतं, ते बिलाला टेन्शन येत नाही. त्यांना म्हटलं बिलचं बुक जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी माझ्याकडे बिल बुक आहे, मी ते देऊ शकतो, त्याच्यात तुम्हाला बिल देऊ शकतो. ते बोलले ठीक आहे तुम्ही बिल देऊ शकता, पण ते मग 100 प्रश्न विचारतात. मग पर्सनलच का केली तुम्ही, ओलाची बुक करायची वगैरे अशा गोष्टी असतात. मग ठीक आहे बोलले, उद्या बघूया कसं कसं काय काय होतं. तर जर त्यांचं जर ॲडजस्टमेंट झाली तर मग ती आपल्याला 4 दिवसाची ती बुकिंग राहील कंटिन्यू रोजच्या रोज. आणि आज बघूया आता आलो आहे. आता जास्त काही बोलत बसत नाही, कारण बोलत बसलं व्हिडिओ मोठा होत जातो. एक सकाळची ट्रिप केली 450 रुपयाची, प्लस आपण टायर चेंज केलेत, तुम्ही बघितलं. खूप डोकं फिरलं माझं असं. आणि टायर चेंज करता करता परत आपल्याला ती एक ट्रिप लागली रेंटलची. अशा पद्धतीनं आता आपण भिवंडीत आहे. आता बघूया, इथून जेवण वगैरे करून बसलो इथं झाडाखाली, सावलीला गाडी लावली, मस्त आराम करतोय. कस्टमर गेलेत ऑफिसमध्ये, ते येतील आणि तिथून नंतर मग आम्ही तलोजाला जाऊ. सकाळी नमस्कार मित्र, मी गोविंद राणे. आज सकाळी यांची माझी भेट झाली. मी ओलामध्ये एक ट्रिप टाकली होती दिवसभरासाठी आणि 10 घंट्यासाठी ट्रिप टाकली होती. मग त्यावेळेस यांनी ते माझे टूर्स उचलले आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं ते. त्याच्यानंतर आम्ही आज दिवसभर ट्रॅव्हल केलं सकाळी आत्तापर्यंत. आणि यांचा स्वभाव खूप छान आहे आणि यांना इथल्या परिसराचं खूप नॉलेज आहे. आणि तुम्हाला जर कधी मुंबईला आल्यावर जर तुम्हाला टॅक्सीची गरज पडली आणि तुम्ही जर कधी फॅमिली घेऊन किंवा पर्सनल जर कधी आला, तुम्हाला जर फिरायचं असेल ह्या ठिकाणी, तर ह्यांना इथल्या परिसराचं पुरेपूर नॉलेज आहे. कुठं ट्रॅफिक जास्त आहे, कुठं कमी आहे, काय नाही. कमी वेळामध्ये त्यांनी भरपूर फिरून आणतात. आणि तुम्ही कधी आलात तर ह्यांचा नंबर तुम्ही सेव्ह करून नंबर इथं स्क्रीनवरती देतो तुम्हाला. डायरेक्ट त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं टूरचं प्लॅन करू शकता आणि तुमचं टूरचं प्लॅन सक्सेस होईल हे मी तुम्हाला अश्युरन्स देतो, कारण मी अनुभवलेलं आहे. आणि हे निर्व्यसनी आहेत, ड्रायव्हिंग खूप छान करतात. असं म्हणजे एकदम जास्ती फास्ट नाही, जास्ती कमी नाही, एकदम स्मूथली खूप छान पद्धतीनं कुठं गडबड करत नाहीत, रिलॅक्स हे करतात. आणि हसरत स्वभाव आहे, शांत स्वभाव आहे आणि मेन म्हणजे निर्व्यसनी आहेत. धन्यवाद. ठीक आहे, चला भेटू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आलो आपण आता घरी. 8:40 झालेत आणि 118 किलोमीटर गाडी चालली. 4 कांड्या CNG आहे आपल्याकडे अजून. आपण आता पोचलोय घरी. अशा प्रकारे मित्रांनो आजचा दिवस पूर्ण गेलेला आहे, झालेला आहे, संपलेला आहे. आपण आता इथे एंड करतोय, कारण उद्या परत आपल्याला सकाळी लवकर निघायचं आहे. कारण आता जर मी कुठं बुकिंग करत बसलो तर पुन्हा उद्या अजून बिझनेसचं हे होईल. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे आजच्या दिवसभरात एकदम सकाळी जरा थोडंसं टेन्शन आलं होतं. पहिली बुकिंग आपण उबरमध्ये कंप्लीट केली. मी देतो स्क्रीनशॉट तिचा उबरचा. ती एक 416 रुपयाची बुकिंग केली आणि आपण तिकडे गेलो आणि तिकडून परत गाडी पंक्चर झाली. ते टेन्शन आलं, गाडी पंक्चर काढायची का, ते टायर खराब झाला होता. परत आलो आपण, टायर चेंज केलं आणि टायर चेंज करत असतानाच अचानक आपल्याला ही एक्सेलची रेंटलची बुकिंग पडली 10 तासाची 100 किलोमीटर. 10 तास आय थिंक होत आलेत, पण 100 किलोमीटर काही झाली नाही, कारण माझी सकाळीच 30-35 किलोमीटर गाडी चालली होती आणि 160 म्हणजे 80-90 किलोमीटर झालं. पण एक चांगली ट्रिप झाली. एकच व्यक्ती होती फक्त. त्यांना कामोट्यातून घेऊन गेलो भिवंडीला, तिथं थांबलो आणि परत भिवंडीवरून तिथून निघलो 6-6:30ला. आता इथं कामोट्याला ड्रॉप केलं. कस्टमरने रिव्ह्यू पण चांगला आहे, कस्टमर पण खूप छान होते. तर अशा प्रकारे आजची ट्रिप कंप्लीट झाली. तर त्या ट्रिपमध्ये तो आपल्याला 4,437 रुपये मिळाले आणि सकाळचे 416, असे टोटल मिळून आपल्याला 4,853 रुपये काहीतरी झाले. त्याच्यातून CNG पासाचे पैसे तर आपले ओलाचे असू द्या, उबरचे असू द्या, कालच आपलं पासचे पैसे आपण काढलेले होते. तर अशा पद्धतीनं आपलं 4,300 रुपये, 500 रुपये CNG गेला. आपण 6 किलो जर CNG पकडलं तर 500 रुपये CNG गेला. तर अशा पद्धतीनं आपलं 4,300 रुपयेचा नेट प्रॉफिट राहिले. त्याचा पण कॅल्क्युलेटरचा स्क्रीनशॉट देतो आहे मी. अशा पद्धतीनं आजचा दिवस खूप, सकाळी जरा थोडंसं टेन्शन आलं, पण शेवट होता दिवस खूप चांगला गेला. आज गुरुवार होता, स्वामी समर्थांचा वार. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. व्हिडिओ जर आवडला आणि मी जे कस्टमर बोलले ना त्याचा मी आता तुम्हाला नंबर देईन, माझा इथं मोबाईल नंबर. तर तुम्ही कधी जर कोण कस्टमर असेल तर गाडीसाठी तुम्ही नक्की मला फोन करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. भेटू उद्या पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू परत उद्या. तोपर्यंत गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ.